नमस्कार. श्री स्वामी समर्थ. घराला रंग देण्यासाठी असो किंवा आवडत्या गोष्टीचा निळा रंग ठरतो अतिशय शुभ. या रंगात इतकं खास काय जाणून घ्या. निळा रंग ज्यांना प्रिय असतो ती माणसं स्वभावाने उदार, विश्वासू, श्रद्धाळू, सुंदर आणि सुखी जीवन व्यतीत करणारी असतात. आपलं भलं करणारी असतात. आपलं घरदार भलं असा यांचा स्वभाव असतो. आता तुम्हाला आवडणाऱ्या निळ्या रंगात इतकं खास काय आहे जाणून घेऊया. बहुतेक लोकांना निळा रंग खूप आवडतो. अनेकांना वार्डभर हे निळ्या रंगाच्या कपड्यांना भरलेलं असतं. इतकंच नाही तर हे लोक जेव्हाही काही खरेदी करायला जातात तेव्हा निळ्या रंगाची वस्तूच खरेदी करत असतात. वास्तुशास्त्रानुसार निळा रंग पाण्याशी संबंधित आहे आणि असं मानलं जातं की निळ्या रंगात खूप सकारात्मकता असते. याशिवाय निळा रंग एकाग्रता आणि शांततेचे प्रतीक आहे. वास्तुशास्त्रानुसार निळा रंग इतका खास आहे की जाणून घेऊया. सकारात्मकतेसाठी करा हा उपाय. वास्तुशास्त्रात निळ्या रंगाला खूप महत्त्व आहे. निळा रंग हा पवित्र, सकारात्मक ऊर्जा आणि शांतीचं प्रतीक आहे. जर तुम्ही एखाद्या दिवशी खूप खराब वाटत असेल तर तुम्ही निळ्या रंगाची एखादी गोष्ट पाहत राहावी. यामुळे तुम्हाला बरं वाटेल आणि तुमच्या सकारात्मकता येईल. त्याशिवाय वास्तुशास्त्रात निळ्या रंगाशी संबंधित आणखी कोणत्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत तेच पाहूया. तुमचे विचार होतील शुद्ध. वास्तुशास्त्रात निळ्या रंगाचा संबंध पाण्याशी आहे. ज्याप्रमाणे पाणी सतत वाहत राहते आणि त्याचे निर्मळ पाणी शुद्ध करते, त्याचप्रमाणे निळा रंग एखाद्या व्यक्तीचे नकारात्मक विचार देखील स्वच्छ करतो. निळ्या रंगात सकारात्मक ऊर्जा असते. ताणतणाव असेल तर होईल आराम. वास्तुशास्त्रानुसार निळा रंग आणि शांती या चिंतनाशी संबंधित आहे. निळा रंग मानवी मनाला शांती देतं. जर तुम्ही नेहमी ताणतणावात असाल तर तुमच्या घराला निळ्या रंगाच्या वस्तूंनी नक्की स्थान द्या. यामुळे तुमचा तणाव दूर होईल आणि तुम्हाला आराम वाटेल. संवाद कौशल्य सुधारेल. जर तुम्ही तुमच्या जीवनात निळ्या रंगाचा समावेश केला तर त्यामुळे तुमचे संवाद साधण्याची आणि व्यक्त होण्याची क्षमता मजबूत होईल.